मुंबईतल्या अनधिकृत ठरवलेल्या झोपडपट्ट्यांना खंबीर पाठिंबा मेधाने दिला. सत्तेने झोपड्या तोडताना बुलडोजर पुढे निडरपणे उभी राहणारी मेधाच असते. झोपडपट्टी ही शहरी जीवनावर ओझे नाही, तर ती शहरी जगण्याचा अविभाज्य भाग आहे असे ती ठामपणे पटवून देते. तुमच्या उंच बिल्डिंग झाडायला माणसे, घरातील नोकर, वॉचमन, ड्रायव्हर हे या सर्व झोपडपट्ट्यातून येतात. झोपड्या तोडल्या तर ही तुमची कामे तुम्ही करणार आहात का, ही जाणीव ती करून देते. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तुम्ही थंबनेल पाहिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला माहित आहे की आजच्या एपिसोड मध्ये काय आहे ते. तर हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टचं मी आज वाचन करणार आहे. आपलं सदरच आहे मान्यवरांच्या फेसबुक पोस्ट. तर त्याचा हा दुसरा एपिसोड आहे आणि आज आपण वाचतोय हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट. तर ती आहे मेधा पाटकर यांच्याविषयी. तर मेधा पाटकर यांच्याविषयी याच पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलेली एक कविता मी गेल्या एपिसोड मध्ये वाचली. आता तो संबंध लेख वाचणार आहे. सुरू करतो, जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो. मेधा पाटकर यांचं काम फार मोठं आहे आणि ते कुठल्याही म्हणजे ते असतं ना की या पक्षाचं सरकार असलं की मग काही ठराविक विचारवंत बोंबलतात सामाजिक न्यायाच्या दृष्टीने. प्रत्येक पक्षाचे एक काही ठराविक विचारवंत असतात, ते त्या पक्षाचं सरकार आलं की गप्प बसतात. विरुद्ध पक्षाचं त्यांच्या विचारांचे सरकार असलं की ते विचारवंत बडबडत असतात. मेधा पाटकर यांचं तसं नाहीये. मेधा पाटकर हे आज गेली 30 वर्ष त्यांचं आंदोलन चालू आहे आणि वेगवेगळे सरकार येऊन गेले, पण ते गरिबांच्या बाजूने भांडत आलेले आहेत. तर आपण त्यांच्याविषयी हेरंब कुलकर्णी यांनी काय लिहिलंय ते वाचणार आहोत. तुमच्या लक्षात येतंय ना, म्हणजे विचारवंतांचे काही पक्ष ठरलेले असतात. म्हणजे बीजेपीचे जे विचारवंत आहेत ते काँग्रेसच्या काळात खूप गळा काढतात, काँग्रेसची सत्ता असेल तर, आणि काँग्रेसचे जे विचारवंत आहेत काँग्रेसच्या गोटातले ते बीजेपीची सत्ता असते तेव्हा गळा काढतात, अन्यथा ते गप्प असतात विचारवंत. मेधाबाईंचं तसं नाहीये. मेधाबाई गेली 30 वर्ष सामान्य माणसांच्या बाजूने ओरडतायत, सरकारला धारेवर धरतायत निरनिराळे प्रश्न विचारून त्यांच्या चुकीच्या धोरणांविषयी. तर त्या मेधा पाटकर यांच्याविषयी मी आज हेरंब कुलकर्णी यांनी काय लिहिलंय त्यांच्या फेसबुक पोस्ट वरती ते वाचणार आहे. मेधा समर्पणाचे दुसरे नाव असं शीर्षक आहे. 1 डिसेंबर मेधा पाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त हेरंब कुलकर्णी यांचा सविस्तर लेख. मेधा पाटकर हे एका अस्वस्थतेचे नाव आहे. मेधा पाटकर हे एका समर्पणाचे नाव आहे. मला मेधा का भावते? मेधाने माझ्यावर नेमके काय दारूड केले आहे? मनाच्या तळाशी रुतून बसलेली मेधा मला सारखी का हाकारत असते? ती मला माझ्या सुखवस्तू आयुष्याला अपराधी भावाची चौकट देत राहते. मेधाचा बायोडाटा, तिच्या आयुष्यातील सगळे प्रसंग यावर आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून अनेकदा लिहिले गेले आहे. त्यामुळे मेधाचे आयुष्य पुन्हा सांगण्यापेक्षा मेधा मला का हाकारते याचा आज शोध घ्यावासा वाटतो. घरातील सामाजिक पार्श्वभूमी, कामगार चळवळीतील वडील, आजूबाजूचे सामाजिक वातावरण, घरी येणारे सगळे महत्वाचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी दशेत शाळेतील विविध उपक्रम, महाविद्यालयातील व्यासंग फुलवणारे वातावरण, टाटा समाज विज्ञानने दिलेली संशोधकीय नजर आणि विविध सामाजिक प्रकल्पात काम करण्याची मिळालेली संधी ही जडणघडण याचा नक्कीच मेधाच्या व्यक्तिमत्वात वाटा आहे. मुळातच असलेल्या मेधाच्या तीव्र, उत्कट आणि संवेदनशील व्यक्तिमत्वाला या वातावरणाने पैलू पाडले इतकेच. अभिजात व्यक्तिमत्वाची मेधा कोणत्याही क्षेत्रात गेली असती तरी इतकीच जगप्रसिद्ध आणि वेगळा ठसा उमटवणारी ठरली असती हे नक्की. मेधा जर कार्यकर्ती झाली नसती तर ती काय झाली असती? ती काहीही झाली असती. ती उत्तम प्रशासक झाली असती, ती समाजशास्त्रज्ञ झाली असती, उत्तम संशोधक झाली असती, लेखिका आणि विचारवंत तर अगदी सहज झाली असती.
उत्तम नर्तिका या करिअरने तिला खुणावले असते आणि आयुष्यभर फक्त कविता वाचत आणि लिहितही ती जगू शकली असती. उत्तम प्राध्यापक होऊन तिने पिढ्यांना प्रेरणा दिल्या असत्या. मेधाची क्षमता ज्यांनी जवळून बघितली आहे किंवा ज्यांनी तिचे अपार कष्ट घेणे बघितले आहे ते हे अगदी सहज स्वीकारतील. तिने तिच्यातील कलावंत आंदोलनाच्या मातीत अक्षरशः गाडून रुजवला. तिला तिच्या कवितेच्या ओळी लिहिण्यापेक्षा तिने उभ्या केलेल्या आंदोलकांच्या मोर्चातील रांगा महत्वाच्या वाटल्या. एखाद्या गाण्याच्या ताण्यापेक्षा आंदोलकांनी आमो आखा एक है ही दिलेली आरोळी महत्वाची वाटली. सारख्या अनुप्रासात धावणाऱ्या ओळींपेक्षा तिला मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील आंदोलने एका लयीत चालणे महत्वाचे वाटले. इतिहासाची पुस्तके वाचण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्वाचे वाटले. एखादे चित्र कॅनव्हासवर रेखाटण्यापेक्षा जीवनशाळेच्या पटावर शिक्षणाची रचना करणे, त्यात रंग भरणे तिला महत्वाचे वाटत आले आहे. या अर्थाने तिने तिच्यातील कलावंत मारला की तो जमिनीत रुजवून त्यातून त्या कलावंताचे वेगळेच प्रकटीकरण केले हा एक संशोधनाचा विषय आहे. पण ती कलावंत असल्यानेच आदिवासींची होळी ही आंदोलनाच्या प्रकटीकरणाचे एक महत्वाचे माध्यम ठरले. जीवनशाळा हे सुंदर नाव आणि त्यातील कथा आणि अभ्यासक्रम आणि त्या शाळेचा वर्षा उत्सव साजरा करणे हे मेधालाच सुचू शकते. आमो आखा एक है, लढाई पढाई साथ साथ या अफलातून घोषणा कवितेपेक्षा कमी आहेत का? आंदोलनाशी देशातील कलाकार जोडणे हे तिच्यातील कलावंतालाच सुचू शकते आणि उत्कटतेने अनेकदा उपोषणातून मृत्यूला शिवून येणे एक उत्कट कलावंतच करू शकतो. मेधाने उभ्या केलेल्या नर्मदा बचाव आंदोलनाचा अभ्यास करताना एक नेता म्हणून मी तिला समजू पाहतो तेव्हा तिचे वेगवेगळे रूप मला दिसू लागते. नेता म्हणून तिचे अफाट सामर्थ्य मला उमगते. स्वतंत्र भारतात स्वातंत्र्य आंदोलनानंतर इतके दीर्घकाळ व प्रभावी असलेले हे महत्वाचे आंदोलन ठरावे. किमान 30 वर्षे चाललेले हे आंदोलन किमान 2 पिढ्यांना हाकारते आहे. 30 वर्षे देशातील इतके प्रश्न आणि समाज मन बदलत असताना माध्यमांचे लक्ष वेधत आणि लोकांना सोबत जोडून ठेवणे हे असाधारण क्षमतेचे काम आहे. आणि सर्वात महत्वाचे हे की तिने सर्वात गरीब, निरक्षर आणि बाहेरच्या जगाची काहीही माहिती नसलेल्या आदिवासींना घेऊन हे 30 वर्षे आंदोलन उभे केले आहे. हे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ती एकाच वेळी जागतिक बँकेच्या अध्यक्षाशीही बोलू शकते आणि त्याच वेळी छोट्या गावाच्या सरपंचाशीही बोलू शकते. ती अमेरिकन काँग्रेसच्या खासदारांसोबतही बसते आणि मध्य प्रदेशातील खेड्यातील मासेमारी करणाऱ्या बांधवासोबतही नदीकाठी बसू शकते. ती संसद भवनात आपली बाजू पटवून देऊ शकते आणि एखाद्या घुंगट घेतलेल्या चुलीजवळ स्वयंपाक करणाऱ्या महिलेशीही बोलू शकते. हे मेधाचे सामर्थ्य आहे. आणि पुन्हा हे संघटन अशा प्रदेशातील आहे की कित्येक किलोमीटर चालल्यावर एखादे घर लागेल अशा शेकडो किलोमीटर मध्ये पसरलेल्या आदिवासींचे हे संघटन आहे. पहिल्यांदा ती हा प्रदेश बघायला आली तेव्हा सलग 2.5 दिवस नुसती चालली होती. एकदा बैठकीसाठी ती सलग 40 किलोमीटर चालली होती. हे समजल्यावर तर थक्कच झालो मी. नर्मदा प्रदेशात फिरताना एकदा एक नदी ओलांडताना चांगली होडी नव्हती तेव्हा झाडाच्या बुंध्यापासून केलेल्या डोंगीवर बसून तिने नदी ओलांडण्याचे ठरवले. ती डोंगी नदीच्या मध्येच कलंडली आणि मेधा नदीत पडली आणि वाहून जायला लागली. आजूबाजूच्या लोकांनी तिला वाचवले. इतकी टोकाची जोखीम घेऊन तिने आंदोलन उभारले आहे. मुंबईत लोकसभा मतदारसंघ सुद्धा गाडीतून फिरून होतो, पण इथे 3 राज्यातील बुडणारी रस्ता नसलेली 250 गावे आणि नदीला ओलांडत तर कधी काठाकाठाने जात संघटना तिने कशी बांधली असेल? 3 राज्यातील भाषा वेगळ्या त्या शिकून त्या लोकांना आपलेसे वाटेल अशी मांडणी करायची. हे सारे तिने कसे केले असेल? यातल्या अपार कष्टाची जाणीव होते. तिचे दुसरे वैशिष्ट्य हे वाटते की आपल्याकडे अनेक आंदोलने ही खूप ठिसूळ पायावर भावनिक मांडणीवर असतात, त्यामुळे त्यांचा परीघ मर्यादित होतो. पण मेधाचे वैशिष्ट्य हे की तिने आंदोलनासाठी त्या प्रश्नाचा संपूर्ण अभ्यास केला.
जागतिक पातळीवरील मोठ्या प्रकल्पाचे लाभ आणि हानी कशी मोजायची, मोठे प्रकल्प फायद्याचे आहेत की लहान प्रकल्प योग्य आहेत असे प्रचंड वाचन करून चिकाटीने सर्व कागदपत्रे मिळवून त्या विषयातील व्यासंग करून विकास म्हणजे काय ही पर्यायी मांडणी तिने केली. या पर्यायी मांडणीमुळे विकासाच्या कल्पनेवरच जगभर चर्चा झाली. अशा भक्कम मांडणीवर हे आंदोलन उभे राहिले. यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर आणि शरद जोशी यांनी अशी व्यासंगी मांडणी करून मग आंदोलने केली होती. या अभ्यासपूर्णतेने मेधाचे आंदोलन वेगळे ठरले. आणखी एक मुद्दा लक्षात येतो तो हा की अनेकदा आंदोलन हे त्या प्रश्नाने प्रभावित झालेल्या लोकांपर्यंतच राहते, पण मेधा आणि सहकारी यांनी या प्रश्नाने बाधित असलेल्या लोकांना जोडलेच, पण देशातील सर्व महत्वाचे लेखक, कलावंत, विचारवंत यांना या आंदोलनाशी जोडून घेतले. प्रत्येक आंदोलनात देश पातळीवरील महत्वाचे लोक सहभागी झाले आणि जगातील विकसनशील देशातील आंदोलनांशी जोडून घेतले. त्यामुळे या आंदोलनाची जगाने दखल घेतली. देश पातळीवरील माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, अच्युतराव पटवर्धन, स्वामीनाथन, शिवराम कारंत, चो रामस्वामी, कुलदीप नय्यर अशी कितीतरी नावे सांगता येतील. बाबा आमटे तर आंदोलकच झाले होते आणि अरुंधती राय सारखी विदुषी लेखिका आंदोलनात अनेकदा सामील झाली. महाराष्ट्रातील तर सर्व प्रमुख लेखक कार्यकर्ते या आंदोलनाचे भाग होते. मेधाचे हे यश आहे की अनेकदा आंदोलन त्या भूप्रदेशापुरतेच राहते, ते स्वाभाविकही असते, पण नर्मदा आंदोलनाने कक्षा ओलांडली आणि ते परदेशातही गेले, बोलक्या वर्गात गेले आणि देशातील सर्व व्यासपीठे व माध्यमावर त्याची चर्चा झाली. हे या आंदोलनाचे यश ठरले. या विचारी व बुद्धिवादी वर्गाला जोडून घेतल्याने आंदोलनाची ताकद कित्येक पट वाढली. मीडिया या आंदोलनाशी सतत जोडून ठेवणे हे मोठे आव्हान होते. याचे कारण सलग 30 वर्षे सुरू असलेल्या लढ्याकडे सतत लक्ष वेधून घेणे कठीण असते. दरवर्षी पावसाळ्यात गावे बुडतात आणि दरवर्षी तुम्हाला माध्यमाचे लक्ष वेधायचे आहे. माध्यमांची त्यातील उत्सुकता पहिल्या काही वर्षात लगेच संपून जाते, पण तरीही दरवर्षी आंदोलनाचे स्वरूप बदलून ते करत राहून प्रश्न चर्चेत ठेवणे हे आव्हान होते, पण ते पेलले हे विशेष. आंदोलनाशी जोडलेली माध्यमे नसती तर इतक्या दूर जंगलात होणारे सक्तीचे विस्थापन, अत्याचार समाजापर्यंत पोहोचले सुद्धा नसते. पण मेधाला केवळ नर्मदा प्रश्नापुरते समजणे ही अपुरी समज ठरेल, कारण नर्मदा आंदोलनांसोबत तिने सहकार्यांसोबत सुरू केलेले जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय या आंदोलनाने देश पातळीवर ठिकठिकाणी लढणाऱ्या आंदोलनांना जोडून घेतले आहे व देश पातळीवरील सर्व प्रमुख प्रश्नावर काम करणारी आंदोलने यात सहभागी आहेत. केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, झारखंड मधील मोठी आंदोलने गाजली. सिंगूर मधील झालेले मोठे आंदोलन याच व्यासपीठावरून झाले. महाराष्ट्रातील लवासाचा भेसूर चेहरा यांनीच उघड केला. विकासाच्या नावाखाली गरिबांना सक्तीने विस्थापित करणाऱ्या सर्व दडपशाहीला विरोध करीत गरिबांचा हा आवाज आज राष्ट्रीय समन्वयाचे काम करतो आहे आणि मेधा पाटकर देशभर या सर्व आंदोलनात सहभागी होत असतात. मुंबईतल्या अनधिकृत ठरवलेल्या झोपडपट्ट्यांना खंबीर पाठिंबा मेधाने दिला. सक्तीने झोपड्या तोडताना बुलडोजर पुढे निडरपणे उभी राहणारी मेधाच असते. झोपडपट्टी ही शहरी जीवनावर ओझे नाही, तर ती शहरी जगण्याचा अविभाज्य भाग आहे असे ती ठामपणे पटवून देते. तुमच्या उंच बिल्डिंग झाडायला माणसे, घरातील नोकर, वॉचमन, ड्रायव्हर हे या सर्व झोपडपट्ट्यातून येतात. झोपड्या तोडल्या तर ही तुमची कामे तुम्ही करणार आहात का, ही जाणीव ती करून देते. विकासाच्या प्रश्नावर जगभर घडवलेली चर्चा हे मेधाचे सर्वात मोठे योगदान आहे. दिल्लीतील अनेक कार्यक्रमात तिने याबाबत उठवलेले प्रश्न अनेकांना निरुत्तर करतात. ती म्हणते की विकास हा शब्द आज राजकारणात जणू मंत्र म्हणून काम करतो आहे. एखादी अंधश्रद्धा जशी असते तशी विकासाबाबत अनेकांची अंधश्रद्धा निर्माण झाली आहे. विकासाच्या प्रक्रियेला प्रश्न विचारणे म्हणजे तुम्ही विकास विरोधी कसे ठरू शकता असा प्रश्न ती विचारते. विकासाने केलेले दावे तपासणे आणि लाभ हानीचा शास्त्रीय हिशोब मांडणे याला नकारात्मक समजणे हे अत्यंत चूक आहे. त्या विकासात विस्थापित होणाऱ्यांना केवळ पैसे देणे याने त्यांचे पुनर्वसन होईल का?
अनेक पिढ्या मासेमारी करणाऱ्या निरक्षर माणसांना दुसरी कोणतीच कौशल्य नसताना केवळ पैसे देऊन शहरात आणून टाकण्यातून तो कसा जगेल? इतका साधा विचार करणार नसाल तर कसे होईल? पुन्हा मेधा या पुनर्वसन प्रक्रियेत भरपाई देताना झालेला भ्रष्टाचार उघड करून दाखवते आणि विषमता आणि भ्रष्टाचार या आज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ही मांडणी पटते. तुमच्या तथाकथित विकासासाठी तुम्ही जे अगोदरच सर्वहारा आहेत त्यांना तुम्ही उद्ध्वस्त करणार आणि तुमच्या विकासाचे लाभार्थी जे आहेत ते धनदांडगे आहेत यांच्यासाठी या गरिबांनी सर्वस्वपणाला का लावायचे असा थेट प्रश्न या आंदोलनाने विचारले. पर्यावरण आणि जैवविविधता यांचा बळी देऊन जे होते त्याला विकास म्हणायचा का असा नेमका प्रश्न मेधाने या व्यवस्थेला विचारले. संघर्ष आणि निर्माण ही तिच्या कामाची खासियत आहे. महात्मा गांधींनी हीच भूमिका मांडली. संघर्ष करताना विधायक कामाची रचना केली. छत्तीसगडच्या शंकर गुहा नियोगी यांनी याच प्रकारे आंदोलन निर्माण केले. संघर्ष करताना जीवनशाळा हा मेधाचा शिक्षणातला अभिनव प्रयोग आहे. हा प्रयोग शिक्षणातल्या तज्ज्ञांना खेचून घेतो इतका आशयपूर्ण आहे. आंदोलन सुरू झाले तेव्हा लक्षात आले की या भागात शाळा सुरू नाहीत. शिक्षक शाळा भरवत नव्हते. त्या विरोधात अनेकदा तक्रारी केल्या पण काही उपयोग होईना. मुले तर शिकली पाहिजेत. तेव्हा आंदोलनाच्या वतीने शाळा सुरू केल्या. त्या भागातील 12वी झालेले तरुण शिक्षक बनले पण सरकारने त्या शाळा बंद करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. आमच्या शाळा तिथे असताना परवानगी मिळणार नाही अशी भूमिका घेतली आणि सरकारी शाळा नीट चालाव्यात म्हणून प्रयत्नही केला नाही. त्यामुळे सतत त्रास दिला. या शाळातील अभ्यासक्रम त्या परिसराशी जोडलेला असावा यासाठी ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ कृष्णकुमार अनिल सदगोपाल यांना दिल्लीहून निमंत्रित केले आणि शिक्षणातल्या अनेक कार्यकर्त्यांना एकत्र करून अभ्यासक्रम तयार केला व इतक्या सखोल पायावर जीवनशाळा उभ्या आहेत. या शिक्षकांना सतत प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळातील शिक्षक यांचे प्रशिक्षण करतात. हे विद्यार्थी शिकल्यावर पुढच्या शिक्षणाची सोय धुळे येथे करण्यात आली. जीवन मरणाचे संघर्ष लढताना या पर्यायी शिक्षणाची मांडणी आणि अंमलबजावणी मेधाने करून दाखवली. या जीवन शाळांच्या वर्षा उत्सवाला निमंत्रण आले त्यामुळे मेधा समजायला मदत झाली. मेधा समजायला मेधा सोबत फिरावे लागते तेव्हा ती काय रसायन आहे, ती कशाची बनली आहे हे उमजते. तिच्या पुढे आपल्या मानवी मर्यादा फिट्या पडतात तेव्हा तिचे सामर्थ्य लक्षात येते. तो अनुभव मी घेतलाय. असाच एकदा वर्षा उत्सवाला बोलावलं म्हणून मी गेलो होतो. सलग 2 दिवस सोबत राहिल्यावर जेव्हा थकायला झालं आणि हे प्रकरण आवाक्या बाहेर आहे ही खात्री पटून गुपचूप तिला सोडून निघून आलो. एकतर त्या नर्मदा घाटीत रस्तेच नाहीत, सगळी उंच सकल रचना, त्यामुळे धक्के खात जीप चाललेली. त्यात रात्रभर मेधा न झोपता सलग बोलते आहे. सोबत आलेल्या लोकांना प्रश्न समजावून सांगते आहे. मध्येच जीप थांबवून रस्त्यावरच्या परिचितांशी बोलते आहे. गाडी थांबली की सर्वांच्या अगोदर उतरून सर्वात पुढे. इतकी दमली असूनही जीवन शाळेकडे जायला एका मोठ्या होडीतून जाताना सगळे गप्प बसलेले तेव्हा ही उठून नर्मदेचे गाणे सुरू करते व इतरांना टाळ्या वाजवून ते म्हणायला लावते. आजही मेधाने म्हटलेले ते गाणे कानात आहे. रेवा मा थारो पाणी निर्मल. होडी किनाऱ्याला लागताच जीवनशाळेची मुले धावत धावत समोर येतात. त्या मुलांना बघताच मेधा सगळे श्रम विसरते आणि घोषणा द्यायला सुरुवात करते. अमू आखा एक है. ती म्हणते जीवनशाळा की क्या है बात. मुले जोराने ओरडतात. लढाई पढाई साथ साथ. आणि अशी ही मिरवणूक त्या जीवनशाळेकडे चालू लागते. या शाळेच्या वर्षा उत्सवासाठी तिने आमच्यासारख्या अनेकांना निमंत्रण दिले आहे. त्या उत्सवात ती मुलांसोबत लहान मूल झाली आहे. जागतिक बँकेला जाब विचारणारी मेधा हीच का असा प्रश्न पडतो मला तेव्हा. तिथला उत्सव संपल्यावर ती रात्रभर प्रवास केलेल्या आम्हाला विश्रांती घेऊ देत नाहीये. रात्री आंदोलनाची एक मोठी सभा आहे तिथे घेऊन गेली आणि तिथला जोश पुन्हा वेगळाच आहे. सकाळी मुलांसमोर मूल झालेली ती आता सरकारवर वीज होऊन कोसळते. 2 दिवसांच्या जागरणाचा ताण कुठेही नाही. तिथली सभा मध्यरात्री संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी 15 ऑगस्टचे झेंडावंदन. ते उत्साहाने झाले की गावकऱ्यांसोबत बैठका सुरू झाल्यावर मुंबईतून फोन येतो. अनधिकृत झोपड्या तोडत आहेत. मेधा त्या बैठका थांबून मुंबईकडे निघाली. 3 दिवसातला हा अफाट प्रवास आणि स्टॅमिना बघितला की ती अमानवी वाटू लागते. आपण खूप क्षुद्र आहोत.
आपल्या मर्यादा आपल्याला ठळकपणे जाणवायला लागतात. मेधा समजायला एकदा तिच्या सोबत एक दिवस राहायला हवे. तिच्यातील उत्कटता, तिच्यातील उत्स्फूर्तता, सर्वस्व झोकून देणारी वृत्ती हे सारे खूप अपवादाने दिसणारे आहे. स्वतःला वगळून सतत गरिबांचा विचार करणारी मेधा ही एकमेवाद्वितीय आहे आणि आत्मकेंद्री जगाला नकळत अंतर्मुख करणारी आहे. पण इतके हे प्रेरणादायी जगणे असताना मेधाची खिल्ली उडविणारी विकृती जेव्हा मी बघतो तेव्हा मात्र संताप होतो. एकदा घराघरात पाणी घुसल्यावर कित्येक तास पाण्यात उभी राहून ती आंदोलन करीत होती. तेव्हा अनेक जण इतके तास पाण्यात उभे राहता येते का, खरेच ती उभी राहिली असेल का, याची चर्चा करीत होती. मेधाला परदेशी पैसा मिळतो का, निवडणुकीत कमी मते का पडली, विकासात ती अडथळा आहे, अशी अत्यंत अनुदार चर्चा करणारे संवेदनाहीन लोक मी बघतो तेव्हा संताप होतो. मेधाची बांधिलकी तपासायची आपली योग्यता असते का, या उद्वेगातून तेव्हा मी मेधावर सहज लिहून गेलो होतो. प्रिय मेधा, धुवाधार कोसळत्या पावसात दार खिडक्यांसह स्वतःला स्वेटर मफलर मध्ये बंद करून बसलेला मी, एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात रिमोट घेतलेला, अशा रम्य वातावरणात दिसतेस मला तू. एका न्यूज चॅनलवर उभी डुबेंगे पर हटेंगे नहीच्या निर्धाराने. तुझी बांधिलकी की स्टंट, तू हट्टी की दुराग्रही, विकासवादी की विकास विरोधी, याची चर्चा मी चहाच्या घोटाघोटाने करीत राहतो. मेधा, आमच्यासारखी आत्ममग्न सुरक्षित बेट पाण्याखाली का जात नाही? असा हेरंब कुलकर्णी यांनी हा लेख लिहिलेला आहे मेधा पाटकर यांच्याविषयी. यातली जी शेवटची कविता आहे ती मी मागच्या एपिसोड मध्ये फक्त तेवढी कविता वाचली होती आणि आता हा संपूर्ण लेख वाचला. मित्रांनो, मागच्या एपिसोड मध्ये पण मी असं म्हणालो होतो की मेधा पाटकर हा सिनेमाचा विषय आहे. त्यांचं काम अफाट आहे, त्यात संघर्ष आहे. म्हणजे फक्त नर्मदा पुरता किंवा नर्मदा बचाव आंदोलनापुरतं ते मर्यादित नाहीये प्रकरण. ते मुंबई ते थेट नर्मदा, नर्मदा ते थेट मुंबई, असा सगळा मोठा स्पॅन आहे चित्रपटासाठी. माझ्या डोक्यात खूप आहे तो सगळा ग्राफ कुठेतरी चित्रपटात बंदिस्त व्हायला हवा. खूप छान चित्रपट. पण होतं कसं की मेधा पाटकर गेल्या 30 वर्षांमध्ये भांडवलदार वर्गाशी भांडत आलेले. कारण भांडवलदार वर्ग जेव्हा शोषण करतो गरिबांचं, तेव्हाच ते त्यांचं भांडवलदारपण जे असतं किंवा त्यांची जी श्रीमंती असते ती शाबूत राहणार असते. त्यामुळे सिनेमा करायला पैसा लागतो प्रचंड. म्हणजे कुठला भांडवलदार पैसा उभा करेल, असा तो मुद्दा आहे. त्यामुळे कुठल्याच भांडवलदारांना आणि खाऊबागिरी करणाऱ्या नेत्यांना मेधा पाटकर नकोय. त्यामुळे तिच्यावरचा सिनेमा येऊ शकत नाही. हे दुःख आहे आपलं खरं तर. पण पुढे मागे कोणीतरी हे एवढी ही हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेली काही पानं, याच्यातही आपल्याला सिनेमा दिसतो मेधा पाटकर यांच्या विषयीचा. मी मागच्या एपिसोड मध्ये म्हणालो होतो की स्मिता पाटील जर आज आपल्यात असत्या आणि जर चित्रपट बनवण्याचा घाट कोणी घातला असता तर स्मिता पाटील व्यतिरिक्त दुसरी कोणतीच इमेज, कोणतीच प्रतिमा, कोणतीच बाई, कोणतीच स्त्री त्या रोलसाठी योग्य वाटत नाही मला, आजूबाजूला सगळं बघता. आलं का लक्षात? त्यामुळे याच्यावर सिनेमा व्हायला हवा आणि माझ्याच्याने जर ते शक्य झालं, मी प्रयत्नशील आहे. जर शक्य झालं तर मी करेनच, जे काय माझं छोट्याशा बजेटमध्ये काय होईना, पण मी प्रयत्न करेन. ओके, चला टाटा, बाय बाय, सायोनारा. नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि पुन्हा एकदा गुगलवर जा. तुम्ही काय ChatGPT वापरत असाल तर तिथे जा आणि मेधा पाटकर हे काय प्रकरण आहे, हा काय इतिहास आहे, तो जरा पडताळून बघा. त्यांच्यावर लिहिली गेलेली काही पुस्तकं आहेत ती वाचा, पण मेधा पाटकर धुंडा. या सगळ्या कोलाहलामध्ये सगळी चांगली माणसं कुठेतरी ना अशी गायब होत आहेत, दडपली जात आहेत. त्यांना आपण वर काढलं पाहिजे आणि आपल्या भावी पिढी समोर ठेवली पाहिजे. त्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. ओके, टाटा, बाय बाय, सायोनारा. नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटूया. बाय, सायोनारा.